नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पोलीस भरती अतिशय महत्त्वाचे संभाव्य असे प्रश्न, भाग क्रमांक 7. मित्रांनो, या भागामध्ये जे प्रश्न पोलीस भरतीला जास्त विचारले नाहीत असे आपण जवळपास 60 प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न संभाव्य आहेत. हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आपणास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपण GK, GS, विज्ञान, इतिहास, भूगोल असे सर्व विषयाचे जवळपास 60 क्वेश्चन घेतलेले आहेत. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणताही प्रश्न मिस करू नका किंवा सोडू नका. मित्रांनो, जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला मित्रांनो, पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कोकणच्या समुद्रलगतच्या भागास काय म्हणतात? याचं राईट उत्तर आहे खलाटी. कोकणच्या समुद्रलगतच्या भागात खलाटी असे म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. निलगिरी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? याचं राईट उत्तर आहे दोडाबेट्टा. मित्रांनो, निलगिरी पर्वतरांग ही तामिळनाडू राज्यामध्ये येते. तामिळनाडू राज्य. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार कलम 7 अनुसार डॅश डॅश यांची नियुक्ती होते. याचं राईट उत्तर आहे, आपण पाहू शकता, तहसीलदार यांची नियुक्ती होते. कलम 7 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. चौथा प्रश्न आपल्यासमोर. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू हे संपादक कोणाचे होते? याचं राईट उत्तर आहे कृष्णराव भालेराव यांचे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू हे संपादक होते, कृष्णराव भालेराव. चला पाहूया पुढील प्रश्न. जिवंतपणे प्रेत दहनासाठी 20 रुपये बांधून ठेवणारे समाजसुधारक कोण होते? याचं उत्तर आपण पाहू शकता, गोपाळ गणेश आगरकर हे जिवंतपणे प्रेत दहनासाठी 20 रुपये बांधून ठेवणारे समाजसुधारक होते. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? याचं राईट उत्तर आहे, यांचा कार्यकाळ हा मित्रांनो जवळपास 6 वर्षांचा असतो, 6 इयर्स. चला पाहूया पुढील प्रश्न. 7वा प्रश्न आपल्यासमोर. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंदिरा गांधीजींनी कधी केली किंवा केव्हा केली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता, सन 1975 या साली 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंदिरा गांधीजी यांनी केली. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. फूड फॉर वर्क हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? याचं राईट उत्तर आहे 5व्या. तसेच मित्रांनो 5व्या योजनेमध्ये गरिबी हटाओ हा सुद्धा मुद्दा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? याचं राईट उत्तर आहे पंडित नेहरू हे नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. पंडित नेहरू, पहिले पंतप्रधान. चला पाहूया पुढील प्रश्न. संपूर्ण स्वराज्य हे ध्येय कोणत्या अधिवेशनात ठरवले होते? याचं राईट उत्तर आहे लाहोरच्या अधिवेशनात. या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य हे ध्येय ठरवले होते. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. जांभ्या मृदेत येणारी पिके कोणती? याचं राईट उत्तर आहे भात, नागली, फळबाग असे पिके जांभ्या मृदेत घेतली जातात. मित्रांनो, जांभी मृदा ही जास्त प्रमाणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते किंवा त्या पट्ट्यात आढळते. चला पाहूया पुढील प्रश्न. दंत संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ गीतावर्ण हा कोणी लिहिला? याचं राईट उत्तर आहे दासोपंत यांनी दंत संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ गीतावर्ण हा लिहिला. चला पाहूया पुढील प्रश्न. सौम्य HCl आम्ल शरीरात कोठे निर्माण होते? याचं राईट उत्तर आहे जठरामध्ये सौम्य HCl आपल्या शरीरात तयार होते. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल. हे आपल्या शरीरात जठरामध्ये निर्माण होते किंवा तयार होते. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
चला पाहूया प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. राष्ट्रीय सागर संस्था विज्ञान संस्था ही पणजी आहे, गोव्याची राजधानी. चला पाहूया पुढील प्रश्न. लोअर पैनगंगा या धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते? याचं राईट उत्तर आहे आंध्र प्रदेश हे राज्य लोअर पैनगंगा या प्रकल्पामध्ये सहकार्य लाभलेले आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्यांचे नाव काय होते? याचं राईट उत्तर आहे जामाली हे वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्यांचे नाव होते. चला पाहूया पुढील प्रश्न. ग्रामसेवकांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे जालना. मित्रांनो, तसेच जालनामध्ये मोसंबी व तूर संशोधन केंद्र आहे, जालन्यामध्ये बदनापूर या ठिकाणी. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी तयार केला? याचं राईट उत्तर आहे पंडित नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला. नेक्स्ट प्रश्न. प्रथिनांच्या अभावी होणारा रोग कोणता आहे? मित्रांनो, सुकटी हा रोग प्रथिनांच्या अभावी होणारा महत्त्वाचा रोग आहे किंवा इम्पॉर्टंट रोग आहे सुकटी. चला पाहूया पुढील प्रश्न. डिव्हाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं राईट उत्तर आहे अरविंद घोष हे डिव्हाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. जैन तीर्थंकरांची माहिती कोणत्या ग्रंथात आहे? याचं राईट उत्तर आहे कल्पसूत्र. कल्पसूत्र या ग्रंथामध्ये जैन तीर्थंकरांची माहिती आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. जजिया कर सर्वप्रथम लागणारा सुलतान कोण होता? मित्रांनो, फिरोजशाह तुघलक हा पहिला सुलतान होता ज्यांनी जजिया कर चालू केला किंवा सुरुवात केला. पाहूया पुढील प्रश्न. अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते? मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव हे अण्णाजी दत्तो हे होते. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न. 1895ला शासकीय खर्चाची पाहणी व चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? याचं राईट उत्तर आहे वेल्बी कमिशन हे नेमले होते, जे की खर्चाची पाहणी व चौकशी करण्यासाठी नेमले होते. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महात्मा फुले यांना आद्य दलितोद्धारक असे कोणी म्हटले? मित्रांनो, याचं राईट उत्तर आपण पाहू शकता वीरा शिंदे म्हणजेच विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा फुले यांना आद्य दलितोद्धारक असे म्हटले. चला पाहूया पुढील प्रश्न. इंग्लंडसारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजाकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण होते? याचं राईट उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख हे इंग्लंडसारखी संसद भारतात असावी अशी मागणी करणारे समाजसुधारक होते. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असेही म्हटले जाते किंवा या नावाने ओळखले जाते. चला पाहूया पुढील प्रश्न. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? याचं राईट उत्तर आहे सज्जनगडावर समर्थ रामदासांची समाधी आहे. मित्रांनो, सज्जनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हे मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण आपलं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या की सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. 1903 साली रेल्वे बोर्डाची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे लॉर्ड कर्झिन यांनी 1903 साली रेल्वे बोर्डची स्थापना केली 1903. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर माझी शिकवण्याची पद्धत व नवीन प्रश्न आपण घेत आहोत जे की हे प्रश्न संभाव्य आहेत. हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपणाला कोणते प्रश्न जर येत नसतील ते आपणास लगेच नोट डाऊन करत आहे व नंतर त्याची वेळोवेळी रिव्हिजन करायची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनात देशभरातून किती प्रतिनिधी हजर होते? याचं राईट उत्तर आहे 436 हे प्रतिनिधी दुसऱ्या अधिवेशनात देशभरातून आले होते. चला पाहूया पुढील प्रश्न. कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यभाग कोण होते? याचं राईट उत्तर आहे
हरिभाऊ चव्हाण हे कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यभाग होते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. संत नामदेव यांनी संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र लिहिले आहे, हे विधान डॅश डॅश. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र लिहिले आहे. 1928ला अमरावतीचे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह करणारे समाजसुधारक कोण आहे? याचं राईट उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले सन 1928 या साली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले? याचं राईट उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. चला पाहूया पुढील प्रश्न. काँग्रेस नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? याचं राईट उत्तर आहे साने गुरुजी यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतीय आरक्षणाचे जनक आणि वसतिगृहाचे जनक कोणाचं म्हणतात? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता राजश्री शाहू महाराज यांना भारतीय आरक्षणाचे जनक व वसतिगृहाचे जनक असे म्हटले जाते. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. आदेश रचना व भजनावली ही साहित्यकृती कोणाची आहे? मित्रांनो, ही साहित्यकृती संत तुकडोजी महाराज यांची आहे. भजनावली व आदेश रचना. चला पाहूया पुढील प्रश्न. निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक सुरू केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 38. दहीहंडा मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? याचं राईट उत्तर आहे शिवाजीराव पटवर्धन यांनी दहीहंडा मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. 1918ला बलुतेदारी पद्धत कोणी बंद केली? मित्रांनो, बलुतेदारी हे पद्धत राजश्री शाहू महाराज यांनी 1918 साली बंद केली. चला पाहूया पुढील प्रश्न. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? याचं राईट उत्तर आहे फिरोजशाह मेहता यांचे बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. विदर्भातील ऋणमोचन येथे लक्ष्मीनारायणचे मंदिर कोणी बांधले? याचं राईट उत्तर आहे संत गाडगेबाबा यांनी विदर्भातील ऋणमोचन येथे लक्ष्मीनारायणचे मोठे असे मंदिर बांधले. संत गाडगेबाबा. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? याचं राईट उत्तर आहे खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे किंवा होते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. 43. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे यवतमाळ येथे प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेलही यवतमाळ हा 16 तालुक्यांचा जिल्हा आहे. तसेच नांदेडसुद्धा 16 तालुक्यांचा जिल्हा आहे. सर्वात जास्त तालुके यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यात आहेत. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सत्यशोधनाची वाटचाल हे लिखाण कोणाचे आहे? याचं राईट उत्तर आहे बाबा आढाव यांचे लेखन आहे सत्यशोधनाची वाटचाल बाबा आढाव. पुढील प्रश्न. आंबेडकरांच्या मूकनायक या पाक्षिकांच्या शीर्षस्थानी कोणाची वचने असत? याचं राईट उत्तर आहे संत तुकाराम यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकांच्या शीर्षस्थानी संत तुकारामांची वचने असत. चला पाहूया पुढील प्रश्न. इंडिया फॉर द इंडियन्स ही घोषणा कोणी केली? याचं उत्तर आपण पाहू शकता इंडिया फॉर द इंडियन्स ही घोषणा दयानंद सरस्वती यांनी केली. महत्त्वाचा प्रश्न होता. पुढील प्रश्न 47 प्रश्न. ताशकंद करार कधी झाला? याचं राईट उत्तर आहे सन 1966 रोजी ताशकंद करार झाला. महत्त्वाचा प्रश्न. 48 प्रश्न. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यावर कोणता चित्रपट आहे? याचं राईट उत्तर आहे ध्यासपर्व हा चित्रपट र.धो. कर्वे यांच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यावर हा चित्रपट आहे.
मित्रांनो हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो काकोरी कटाचे नेतृत्व रामप्रसाद बिस्मिल यांनी केले. काकोरी कटाचे नेतृत्व. पुढील प्रश्न पाहूया. कुका चळवळ कोणी उभारली? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, कुका चळवळ ही गुरु रामसिंग यांनी उभारली. कुका चळवळ. मित्रांनो मी आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो आपण तसंच या अगोदर ग्रामसेवक भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी असे महत्त्वाचे अनेक व्हिडिओ बनवले आहेत. आपण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. सर्व प्रश्न आणि सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न. मंजूर हे वृत्तपत्र कोणाचे आहे? याचं राईट उत्तर आहे, मंजूर हे वृत्तपत्र केशवराव जेदे यांचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. कासारी व भोगावती या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? याचं राईट उत्तर आहे, प्रयाग या ठिकाणी कासारी व भोगावती या नद्यांचा संगम होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 रोजी झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. कोणत्या पठाराला टेबल लँड या नावाने ओळखतात? याचं राईट उत्तर आहे, पाचगणी या पठाराला टेबल लँड या नावाने ओळखतात. मित्रांनो पाचगणी हे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. पाचगणी थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचं राईट उत्तर आहे, वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांचं आहे. माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र विठ्ठलरामजी शिंदे यांचं आहे. वीरा शिंदे. तसे वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. चला पाहूया पुढील प्रश्न. वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मठिकाण कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे, शिरडोन हे ठिकाण वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मठिकाण. चला पाहूया पुढील प्रश्न. सिंधू संस्कृती डॅश डॅश युगातील संस्कृती होती? याचं राईट उत्तर आहे, ताम्रपाषाण युग. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. जगाचे गव्हाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखतात? याचं राईट उत्तर आहे, पंपास हा प्रदेश जगाचे गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मासिक कोणते होते? मित्रांनो याचं उत्तर आहे, आपण पाहू शकता, दिग्दर्शक हे महाराष्ट्राचे पहिले मासिक होते. मासिक म्हणजे जर महिन्याला प्रकाशित होणारे वृत्तपत्र. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 60. मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे. महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण द्यावे असा सल्ला कर्वे यांना कोणी दिला? याचं राईट उत्तर आहे, महात्मा गांधी यांनी कर्वे यांना मराठी विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण द्यावे असा सल्ला केला. महात्मा गांधी. मित्रांनो मी आपणास प्रश्न विचारतो आहे, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे. भारताचे गव्हाचे कोठार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? हे आपणास प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो. भारताचे गव्हाचे कोठार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की द्या. उत्तर चुकलं तरी चालेल पण प्रयत्न नक्की करा. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपला प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.